we have started the chapter number 5 from science part 2, that is towards green energy. Okay, so in the first lecture, obviously this is lecture number 2 from this particular chapter. First lecture मध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला होता. म्हणजे काय की व्हॉट इज मीन बाय एनर्जी. एनर्जी म्हणजे काय आहे. इट इज द कॅपॅसिटी टू डू द वर्क. आणि वेगवेगळ्या एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स काय आहेत, टाइप्स काय आहेत. as we have seen in the last standard that energy can neither be created nor be destroyed. एनर्जी निर्माण करता येत नाही, नष्टही करता येत नाही. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू द अनदर फॉर्म. एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये काय करता येते, कन्वर्ट करता येते. आपल्या ह्या युनिव्हर्स मध्ये जी एनर्जी ती कॉन्स्टंट आहे. मग हे पण पाहिल्यानंतर आपण अजून एक महत्त्वाची गोष्ट शिकलो होतो, ती म्हणजे हाऊ टू प्रोड्यूस इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी कशा प्रकारे जनरेट केली जाते. कारण आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी ही खूप जास्त प्रमाणामध्ये लागते. आज आपण डिपेंड आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसवरती. घरामध्ये सुद्धा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि त्या सगळ्यांसाठी इलेक्ट्रिकल एनर्जी रिक्वायर्ड असते. मग ही इलेक्ट्रिकल एनर्जी येते कुठनं, हाऊ दिस इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड. म्हणजे ही इलेक्ट्रिकल एनर्जी कशा प्रकारे जनरेट होते हे आपल्याला पर्टिक्युलरली ह्या टॉपिकमध्ये काय करायचंय, शिकायचं. बरोबर. आणि मग त्यासाठीचा एक प्रिन्सिपल तुम्हाला मी सांगितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन प्रिन्सिपल गिवन बाय मायकल फॅराडे. अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, when the magnetic field around the conductor changes, जेव्हा कंडक्टरच्या भोवतीची मॅग्नेटिक फील्ड चेंज होते, the electric potential difference is created between the two poles and the electric current is generated through the conductor. त्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला लागतो, कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पास व्हायला लागतो. दिस इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग ह्या प्रोसेसनुसार किंवा ह्या प्रिन्सिपलनुसार आपल्याला एक प्रोसेस कळली होती की कशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करता येऊ शकते. तर ती प्रोसेस काय होती, टर्बाइन्स जे असतात त्या टर्बाइन्सला ब्लेड्स असतात. त्या ब्लेड्सवरती जेव्हा हाय प्रेशरने गॅस किंवा लिक्विड पडतो ते टर्बाइन्स रोटेट होतात. टर्बाइन्स रोटेट झाल्यावर ते कनेक्ट केलेले असतात जनरेटरमध्ये असणाऱ्या मॅग्नेटला. मग मॅग्नेट रोटेट होणार आहे अराउंड द कंडक्टर. जनरेटरमध्ये कंडक्टर पण आहे आणि त्याच्या अराउंड मॅग्नेट आहे. तर त्या मॅग्नेटला टर्बाइन्स कनेक्ट केलेले असतात. मग टर्बाइन्स एकदा रोटेट झाले की जनरेटर रोटेट व्हायला लागेल, म्हणजे मॅग्नेट रोटेट व्हायला लागेल. आणि मॅग्नेट जर रोटेट झालं तर कंडक्टरच्या भोवती असणारी मॅग्नेटिक फील्ड काय होते, चेंज. आणि अशा प्रकारे इलेक्ट्रिक करंट काय होतो, जनरेट होतो. बट मी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगितली होती की ज्या वेळेस आपल्याला तो हाय प्रेशरने किंवा हाय प्रेशरने गॅस किंवा लिक्विड लागेल ते टर्बाइन्सवरती पडेल, टर्बाइनच्या ब्लेड्सवरती पडेल. मग टर्बाइन्स फिरते. मग ते हाय प्रेशरने गॅस किंवा लिक्विड येणार कुठनं, त्याला काहीतरी सोर्स हवा की नको, काहीतरी सोर्स ऑफ एनर्जी हवा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, इलेक्ट्रिकल एनर्जी आपण प्रोड्यूस करतो म्हणजे कोणत्या तरी एनर्जीपासून प्रोड्यूस करत असलो पाहिजे, कोणत्या तरी एनर्जीपासून प्रोड्यूस करत असलो पाहिजे. कारण एनर्जी जनरेट करतो म्हणजे काय करतो आपण, फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असतो. मग ही इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करण्यासाठी, ते टर्बाइन्स फिरवण्यासाठी जी एनर्जी लागणार आहे, जो सोर्स ऑफ एनर्जी लागणार आहे, त्याच्या आधारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन्स पाहणार आहोत. इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन म्हणजे काय, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी काय केली जाते, जनरेट केली जाते. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते बाय युजिंग डिफरंट सोर्सेस फॉर द एनर्जी. एनर्जीसाठीचे वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस यूज करून काय केली जाते, इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये. मग सोर्स कोणता आहे त्याच्या आधारे आपण इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनचे काय करतोय, टाइप्स. सो फर्स्ट जो टाइप आहे इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनचा, थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन म्हणजे काय, इथे इलेक्ट्रिक पॉवर किंवा इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करतोय आपण, पण कशापासून जनरेट करतोय, थर्मल एनर्जी पासून. सो याला आपण म्हणतो थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, और इट इज ऑल्सो कॉल्ड as थर्मल पॉवर स्टेशन. त्यालाच आपण थर्मल पॉवर स्टेशन असे म्हणतो. थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन, or it is also called as thermal power station. Now what happens in this thermal power station? म्हणजे या थर्मल पॉवर स्टेशन मध्ये होतं काय बेसिकली, तर इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड और इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस्ड. Electrical energy is generated or electrical energy generated or produced.
एनर्जी म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती प्रोड्यूस करण्यासाठी आपण कोणती एनर्जी वापरतोय सांगा जरा पटकन. थर्मल एनर्जी वापरतोय. ओके, सो इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस्ड ऑर जनरेटेड बाय युजिंग थर्मल एनर्जी. म्हणजे थर्मल एनर्जी यूज करून आपल्याला काय करता येऊ शकते, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस किंवा जनरेट करता येऊ शकते. नाउ हाऊ द इलेक्ट्रिकल एनर्जी इज प्रोड्यूस्ड ऑर जनरेटेड हे आपण पाहूयात आता. सो फर्स्ट ऑफ ऑल सोर्स कोणता एनर्जीचा. हियर वी यूज कोल ॲज द सोर्स ऑफ एनर्जी. आपण इथे काय वापरतोय सांगा, सोर्स ऑफ एनर्जी कोल वापरतो. कोल म्हणजे काय, कोळसा, दगडी कोळसा. आणि त्या कोलला जेव्हा आपण हीट करतो, कोलला जेव्हा आपण काय करतो सांगा, हीट करतो, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामधनं काय बाहेर पडेल सांगा जरा पटकन, थर्मल एनर्जी बाहेर पडेल, हीट बाहेर पडेल. बरोबर, ती हीट आपण पाणी गरम करण्यासाठी वापरणार. बॉयलर असणार आहे, त्या बॉयलरमध्ये वॉटर असणार आहे, त्या वॉटरला हीट करण्यासाठी आपण ती एनर्जी वापरणार आहे. ते हीट झालेलं वॉटर त्याच्यामधनं बाहेर पडेल स्टीम. ती स्टीम टर्बाईनवर जाऊन पडेल, टर्बाईनच्या ब्लेड्सवर जाऊन पडेल. बघा, कोल घेतला, कोळसा गरम केला, कोळसा पेटवला, ती हीट आपण पाणी गरम करण्यासाठी वापरली, वॉटर हीट करण्यासाठी. वॉटरला हीट केला, वॉटरपासून काय जनरेट होईल, स्टीम. आणि ती स्टीम जाऊन टर्बाईनवर पडेल. आठवा, कालच सांगितले मी तुम्हाला, टर्बाईनवरती हाय प्रेशरने गॅस किंवा लिक्विड पडलं पाहिजे. आता इथे गॅस पडला, कोणता गॅस, वॉटर वेपर्स. कशावर पडल्या, टर्बाईन्सवरती. आणि टर्बाईन्सवर वॉटर वेपर्स पडल्यामुळे टर्बाईन्स काय व्हायला लागले, रोटेट व्हायला लागले. आणि टर्बाईन्स रोटेट झाले का मॅग्नेट रोटेट होईल, आणि मॅग्नेट रोटेट झाला का इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होईल. दिस इज अवर प्रिन्सिपल. समजते का तुम्हाला सर्वांना. मग इथे सोर्स काय म्हणा आपला सांगा, कोल आहे. सोर्स काय आपला, कोल. सो कोल आपण इथे वापरतो आणि त्या कोल पासून आपण हीट एनर्जी घेतो, थर्मल एनर्जी. ती आपण वॉटरला देतो. वॉटरच्या वेपर्स फॉर्म होतात. वेपर्सला कायनेटिक एनर्जी असते. वेपर हाय स्पीडने जाऊन टर्बाईन्स वरती पडणार. बघा मी काय म्हणतोय, कोल आहे, कोलकडे केमिकल एनर्जी. त्या केमिकल एनर्जीचं कन्वर्जन झालं थर्मल एनर्जी मध्ये पाण्याला देताना. बरं, पाण्यापासून वाफ तयार झाली, वाफ हाय प्रेशरने जाऊन टर्बाईन्स वरती पडेल. बरोबर, म्हणजे वाफेला कोणती मिळाली एनर्जी, कायनेटिक एनर्जी. बरं, मग टर्बाईन्स फिरायला लागली, मग ती एनर्जी कुणाला मिळाली, टर्बाईन्सला मिळाली. टर्बाईन्सला कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाईन्स. बरं, मग ती कुणाला मिळाली, कायनेटिक एनर्जी ऑफ काय सांगा, जनरेटर फिरायला लागला, म्हणजे मॅग्नेट फिरायला लागला. बरोबर, आणि मॅग्नेट फिरला की त्याच्यापासून काय जनरेट होते सांगा, इलेक्ट्रिकल एनर्जी. तर थोडक्यात केमिकल एनर्जी जी आहे कोलची, तिचं कन्वर्जन आपण केलेलं आहे कशामध्ये, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. हे तर लक्षात तुम्हाला अतिशय सोपं आहे. ह्या सगळ्या ज्या इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन्स आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की मी सोर्स कोणता वापरलाय, बाकी जवळजवळ पार्ट सेम असतात. आय विल एक्सप्लेन दॅट, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. सो पाहूयात मग कशा प्रकारे एनर्जी जनरेट होते. आणि हे आपण पाहणार आहोत फ्लो चार्ट फॉर जनरेशन of electrical energy using thermal energy. Okay, flow chart for generation of electrical energy using thermal energy. म्हणजे थर्मल एनर्जी यूज करून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी कशा प्रकारे प्रोड्यूस करता येऊ शकते यासाठीचा काय शिकायचं आपल्याला, फ्लो चार्ट. सो पाचला पटकन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असते तर फ्युएल लागतं आपल्याला. बरोबर, फ्युएल. तर इथे फ्युएल कोणतं आहे सांगा, आपलं कोल आहे, कोळसा. हे आपलं इंधन फ्युएल. बरं, ह्या कोलला आपण हीट करतो आणि ती हीट आपण कशासाठी वापरतो, पाणी गरम करण्यासाठी. हे पहा, इथे आहे बॉयलर. काय सांगा, बॉयलर फॉर कन्वर्जन ऑफ वॉटर इनटू स्टीम. म्हणजे वॉटरचं कन्वर्जन स्टीम मध्ये होण्यासाठी, पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होण्यासाठी काय असतं सांगा बघा, बॉयलर असतं. काय असतं, बॉयलर. आता ह्या बॉयलर मधनं इकडे बघा सर्वांनी, ऑब्विसली इथनं बाहेर पडली काय सांगायचं पटकन, थर्मल एनर्जी. बॉयलर. बरं, आता बॉयलरला वॉटरला हीट केलं, वॉटरचं कन्वर्जन कशामध्ये झालं, स्टीम मध्ये झालं. सो इथनं बाहेर पडली काय सांगा बघा, स्टीम बाहेर पडली. आणि ती स्टीम जाऊन कशावर पडली आहे, टर्बाईन्स वरती.
बरं, हे टर्बाईन रोटेट झाल्यामुळे काय रोटेट होईल? जनरेटर रोटेट होईल. काय रोटेट होईल बघा चला पटकन, जनरेटर रोटेट होईल. आणि एकदा का जनरेटर रोटेट झालं की काय प्रोड्यूस होईल? बोला पटकन चला, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होईल. काय प्रोड्यूस होईल? इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होईल. लक्षात घ्या, अतिशय सोपं आहे. पहा, फ्युएल आहे, कोल आहे, कोलला आपण हीट करतोय, त्याचं केमिकल एनर्जीचं कन्वर्जन थर्मल एनर्जी मध्ये झालं. बरं, ती आपण बॉयलरला दिली. बॉयलर मध्ये काय सांगा पटकन? वॉटर पासून काय तयार झाली? स्टीम. ही स्टीम जाऊन कशावर पडली सांगा? टर्बाईन्स वरती. टर्बाईन्स रोटेट झाले. बरं, टर्बाईन्स रोटेट झाल्यामुळे काय रोटेट होईल? जनरेटर रोटेट होईल. जनरेटर म्हणजे मॅग्नेट रोटेट होतो. आणि मॅग्नेट एकदा रोटेट झाला की काय प्रोड्यूस होते? इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होते. बट देयर इज अ सिस्टम फॉर कन्वर्जन ऑफ स्टीम बॅक इनटू द वॉटर. आता प्रॉब्लेम काय राहिलो? इथे टर्बाईन्स वरती स्टीम पडली का स्टीमचं काम संपले? टर्बाईन्स फिरले, स्टीमचं काम संपलं. मग ते स्टीमचं काय? वाया जाऊ द्यायची एवढी स्टीम? एवढं वॉटर वेस्ट करायचं का आपण? नाही. सो ती स्टीम परत कन्वर्ट करतो आपण. ती स्टीम इथं खाली येते आणि तिथं परत कन्वर्जन होतं वॉटर मध्ये. सो सिस्टीम फॉर कन्वर्जन of steam into the water म्हणजे स्टीमचं वॉटर मध्ये कन्वर्जन करण्यासाठीची काय सांगा बघा? सिस्टीम. सो स्टीम इज कन्वर्टेड इनटू द वॉटर आहे. ओके, सो पहा, कुठेही ही स्टीम वेस्ट नाही जाणार आहे. टर्बाईन्स वरती पडल्यानंतर टर्बाईन्स फिरले का ती स्टीम इकडे खाली येणार. कशामध्ये? कूलिंग टॉवर म्हणतात त्याला, कंडेन्सर म्हणतात. कंडेन्सर काय करतो? स्टीमचं कन्वर्जन वॉटरमध्ये करतो. जो कूलिंग करतो स्टीमला कूल करतो. वाफेला थंड केलं, जसं पाण्याला गरम केलं वाफ तयार होतं, तसं वाफेला थंड केल्यावर काय तयार होतं? परत पाणी. ते वॉटर तयार होतं. वॉटर परत इकडे बॉयलरमध्ये सोडलं जातं, यूज केलं जातं. सो वॉटर इज नॉट वेस्टेड. वॉटर वेस्ट होऊ नये म्हणून ही सिस्टीम केली. गॉट इट? सो अतिशय सिंपल आहे बघा. फ्युएल आपण वापरतोय कोल. त्या कोलला असते केमिकल एनर्जी. व्हेन द कोल इज हीटेड, थर्मल एनर्जी इज जनरेटेड. That thermal energy is given to the boiler which contains water. When the boiler gets thermal energy, the water is heated and the vapors are generated. Vapors generated, steam generated. That steam with high pressure goes into the steam turbines. म्हणजे steam turbines वरती जाऊन पडते and the steam turbines start to rotate. Steam turbines फिरायला सुरुवात होतात. Once the steam turbine rotates, the generator start to rotate, and once the generator rotates, electrical energy is generated. Once the steam passes through the turbine, steam जेव्हा turbines वरती पडते, then is again passed into the system for the conversion of steam into the water. म्हणजे त्या steamचं conversion परत water मध्ये केलं जातं आणि that is again given to the boiler. हा फ्लो चार्ट म्हणजे अशा प्रकारे एनर्जी प्रोड्यूस होतो. जी सगळी थिअरी ती सगळी याच्यातच आहे. तुम्ही याच्यात कसं असं स्टेटमेंट देऊ शकता, इथे काय झालं, इथे काय झालं सगळं. नाउ जेव्हा आपण इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतो, मी मागाशी म्हटल्याप्रमाणे ती कशा ना कशापासून तरी प्रोड्यूस करत असलो पाहिजे. बरोबर ना? ती कशाला कशापासून तरी प्रोड्यूस करत असलं पाहिजे. मग इथे आपण कशापासून प्रोड्यूस करतोय? तर कोल पासून. मग कोलला कोणती एनर्जी असते? केमिकल एनर्जी. त्या केमिकल एनर्जी पासून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतोय. मग ती टप्प्याटप्प्याने कन्वर्ट होत असते एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. सो आपल्याला आता शिकायचंय एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. बरोबर? म्हणजे एनर्जी कशा प्रकारे ट्रान्सफॉर्म होते? एका फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये. इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होतंय नक्कीच, पण कशा प्रकारे होतं ते आपल्याला पाहायचंय. सो फर्स्ट थिंग आपण पाहणार आहोत ती आहे केमिकल एनर्जी ऑफ कोल. पहिल्यांदा आपल्याकडे कोणती एनर्जी आहे? केमिकल एनर्जी. कशाची? कोलची. कोलकडे केमिकल एनर्जी असते. जेव्हा त्याला आपण हीट करतो त्या केमिकल एनर्जीचं कन्वर्जन होतं थर्मल एनर्जी मध्ये. केमिकल एनर्जीचं कन्वर्जन होतं कशामध्ये? थर्मल एनर्जी मध्ये. बघा, केमिकल एनर्जी आहे कोलची, त्याला आपण हीट केलं. इथे बघा, त्याला आपण हीट केलं म्हणजे त्याला पेटवलं आपण. मग त्याची कन्वर्जन कशामध्ये झालं? थर्मल एनर्जी मध्ये. बरं, थर्मल एनर्जीमुळे पाणी गरम झालं आणि पाणी गरम झाल्यामुळे स्टीम तयार झाली. स्टीम फ्लो व्हायला लागली. स्टीम फ्लो व्हायला लागली म्हणजे स्टीमकडे कोणती एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी. कोणती एनर्जी? कायनेटिक एनर्जी. सो थर्मल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये झालं? कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम
कायनेटिक एनर्जी ऑफ काय सांगा स्टीम. बर आता कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम जी आहे ती टर्बाइन्स वरती पडते. मग टर्बाइन्स फिरायला लागतात. मग कुणाला कायनेटिक एनर्जी मिळाली? टर्बाइन्सला. कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन्स. ओके कायनेटिक एनर्जी ऑफ काय सांगा स्टीम अँड द कायनेटिक एनर्जी ऑफ काय टर्बाइन्स. बघा आता ते टर्बाइन्स रोटेट व्हायला लागले का जनरेटर रोटेट होईल नाही. मग तीच कायनेटिक एनर्जी कुणाला मिळाली सांगा जनरेटरला. कायनेटिक एनर्जी ऑफ जनरेटर. आणि शेवटी जनरेटर केल्यामुळे काय जनरेट होईल? इलेक्ट्रिकल एनर्जी. सो इन शॉर्ट काय झालं बघा बाळांनो, केमिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये झालं? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये झालं. केमिकल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये झालं? इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये झालं. पहिल्यांदा केमिकल एनर्जीचं कन्वर्जन झालं थर्मल एनर्जी मध्ये. थर्मल एनर्जीमुळे स्टीम तयार झाली. स्टीम कडे कोणती एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी. जे फ्लो होतोय त्याच्याकडे कोणती एनर्जी असते? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. त्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ काय सांगा टर्बाइन्स. त्यानंतर कायनेटिक एनर्जी ऑफ काय सांगा जनरेटर. ओके अँड फायनली द इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड. दिस इज द एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. हा फ्लो चार्ट आहे. ओके हा फ्लो चार्ट आहे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. याच्या व्यतिरिक्त कन्स्ट्रक्शन पाहणार असणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हाऊ द कन्स्ट्रक्शन ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन दिस टाइप ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन वर्क्स. म्हणजे कशा प्रकारे वर्किंग होतं कसं कन्स्ट्रक्शन आहे ते आपल्याला पाहिजे. ओके ओके लेट्स सी द कन्स्ट्रक्शन. म्हणजे याचं कन्स्ट्रक्शन कशा प्रकारचं आहे लगेच बघूया ना. पाच सर्व लक्ष द्यायला. तर तुम्हाला इझिली पाहायला मिळेल की त्याच्यामध्ये आपल्याला दोन कूलिंग टॉवर्स दिसतात. दोन कूलिंग टॉवर्स दिसतात. तुम्ही जर बुक्स मध्ये ही कन्स्ट्रक्शन पाहिलं तर तुम्हाला दोन टॉवर्स दिसतात. एक कूलिंग टॉवर आहे आणि एक एक्झॉस्ट गॅस साठी टॉवर दिसतोय तुम्हाला. तर आपण पहिल्यांदा ते पाहून घेऊयात काय समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सो बघा एक असा वर टॉवर दिसतोय तुम्हाला इकडे राईट. आणि याच्यामधलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये गॅसेस बाहेर पडताना दिसतात तुम्हाला. एक टॉवर दिसतोय राईट. पाचा बरोबर हा टॉवर आहे. याच्यामध्ये गॅसेस बाहेर पडताना दिसतात ते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक खाली इथे फ्युएल दिसते राईट. हे फ्युएल आहे बरोबर. आणि हा टॉवर आहे म्हणजे एक्झॉस्ट गॅसेस साठीचा टॉवर आहे. ठीक आहे. बर त्यानंतर इथे तुम्हाला एक पंप पाहायला मिळतो जो वॉटरवरती प्रेशर एक्सर्ट करतो. ओके त्यानंतर इथे तुम्हाला एक बॉयलर पाहायला मिळतो. बॉयलर म्हणजे वॉटर हीट करण्यासाठी. ठीक त्यानंतर इथे पहा चला सर्व लक्ष द्यायला व्यवस्थित. इथे जी स्टीम तयार होते ती स्टीम जाऊन पडणार इकडे टर्बाइन्स वरती. ओके सो हे काय आहे टर्बाइन. हे टर्बाइन स्टीम जी तयार होणार ती टर्बाइन वरती जाऊन पडणार. आणि ही टर्बाइन कनेक्ट आहे जनरेटरला. सो इथे काय जनरेट होईल सांगा इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होईल इथे. ठीक आहे. एक पॉझिटिव्ह व निगेटिव्ह इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होईल. बर आता ह्या टर्बाइन वरनं स्टीम परत बॉयलर मध्ये येते. टर्बाइन वरून परत स्टीम बॉयलर मध्ये येते. पण बॉयलर मध्ये आल्यानंतर ती इकडे पास होते कूलिंग टॉवर. कशाला पास होते? कूलिंग टॉवर. आता कूलिंग टॉवर म्हणजे काय बघा सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये वॉटर आहे थंड पाणी. इट कंटेन्स वॉटर. ओके तर हे कूलिंग टॉवर काय काम करतं लक्षात घ्या सर्वांना. इकडनं पाणी इकडे जाणार आहे कूलिंग टॉवर मध्ये. इथे ते पाणी सॉरी स्टीम जाणार इकडनं बॉयलर मधनं काय जाणार सांगा इकडे स्टीम. ही जी स्टीम आली आहे टर्बाइन कडनं ही कूलिंग टॉवर कडे जाईल. तिथे ती स्टीम थंड होईल आणि इथे थंड पाणी आणि मग त्या स्टीमचं कन्वर्जन कशामध्ये होईल सांगा चला पटकन बाळांनो वॉटर मध्ये. आणि ते वॉटर परत इकडे पास होतो आणि ते आपण परत घ्यायला देतो इकडे. ते लक्षात सोपा अतिशय सोपं आहे. आणि कूलिंग टॉवर मध्ये जर थोड्याफार प्रमाणामध्ये वापरायच तर बाहेर पडते. थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त नाही बाहेर पडत. सो अशा प्रकारचं वर्किंग आपल्याला काय पाहायला
तुमच्या बुक्समध्ये व्यवस्थित सगळी फिगर दिलेली तुम्ही पाहू शकता. आता फक्त आपल्याला हे समजून घेतं म्हणून मी फास्ट काढलेली. सो बघा हा टॉवर आहे, जेव्हा पोल भरून होतो तेव्हा याच्यातनं काय गॅसेस बाहेर पडते आहे की नाही, एक्झॉस्ट गॅसेस म्हणतो आपण, बरोबर. इथे पोल असणार आहे, इथे पोल असणार आहे, पोल इथे भरून होणार आहे, गॅसेस बाहेर पडते. वॉटरला हीट पण इथेच दिली जातात, त्याच्यापासून स्टीम जनरेट होती, टर्बाईन्स वरती पडेल, टर्बाईन्स रोटेट होईल, जनरेटर रोटेट होतील, इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होईल. बरं टर्बाईनकडे स्टीम परत बॉयलरमध्ये जाईल, बॉयलर काय करतो ती स्टीम कुलिंग टॉवरला देतो, अँड इन कुलिंग टॉवर द स्टीम इज अगेन कन्वर्टेड बॅक इनटू द वॉटर. कुलिंग टॉवरमध्ये स्टीम परत वॉटरमध्ये कन्वर्ट होते अँड दॅट वॉटर इज अगेन पास टू द बॉयलर, आणि ते पाणी परत बॉयलरला पास होतं. किंवा आपण इथं करू शकतो हे वॉटर स्टोरेजसाठी, कळते, कंडेन्सर, आणि इथनं वॉटर आपण परत देतो इथे लक्षात सर्वांच्या. सो अशा प्रकारे वर्किंग याचं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. सो आता ह्याच्यामध्ये काय आहे एक प्रॉब्लेम, की जरी आजकाल सगळ्याच ठिकाणी थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन यूज केले जात असले, मेजॉरिटी ऑफ द इलेक्ट्रिसिटी आज आपण प्रोड्यूस करतोय फक्त आणि फक्त थर्मल एनर्जी यूज करतो. सो इट इज द मेजर सोर्स ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी प्रोडक्शन, इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन, बरोबर. बट स्टील इट हॅज सम प्रॉब्लेम्स, इट हॅज सम ड्रॉबॅक्स. ऑब्विसली यालाही काही ड्रॉबॅक्स असणार आहेत, त्यालाही काही प्रॉब्लेम्स असणार आहेत, बरोबर ना. कारण आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने दिसते ती म्हणजे हे बघा इथे एक्झॉस्ट गॅसेस. सो याचा काहीतरी संबंध असणार आहे आपल्या ह्या पोल्युशनशी, बरोबर. बट त्या अगोदर तुम्हाला हे सगळं समजलं असेल, मग आपण काय करू शकतो, जे प्रॉब्लेम्स हे थर्मल पॉवर स्टेशन कॉज करतात ते आपल्याला प्रामुख्याने शिकायचे. म्हणजे थर्मल पॉवर स्टेशनमध्ये जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ते पण आपल्याला शिकायचे. कारण ऑब्विसली इन्व्हायरमेंटला हार्म पोहोचवायचं नाही हे आपलं टार्गेट आहे, आणि इन्व्हायरमेंटला हार्म न पोहोचवता कशा प्रकारे आपण एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट करू शकतो हे आपल्या इथे शिकायचं. इथे लक्षात. सो हे कन्स्ट्रक्शन आहे, वर्किंग पण कळलं असेल तुम्हाला. कोलला हीट करतो, कोलला हीट केल्यामुळे काही गॅसेस बाहेर पडतील. बरं ते कोल काय करेल, वॉटरला हीट करेल, वॉटरला हीट केल्यावर स्टीम जनरेट होईल, स्टीम टर्बाईनवर पडेल, टर्बाईन रोटेट होतील, जनरेटर रोटेट होतील, जनरेटर रोटेट झाले इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होईल, ती स्टीम परत इकडे येते आणि ती कंडेन्स केली जाते कूलिंग टॉवरमध्ये पास करून, म्हणजे स्टीमचं कन्वर्जन केलं जातं वॉटरमध्ये, अगेन बॅक टू द वॉटर, आणि ती परत बॉयलरला पास होते, जेणेकरून परत ती यूज करता येऊ शकतो वॉटर. ओके. सो दिस इज अबाउट द थर्मल एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन, म्हणजेच थर्मल पॉवर स्टेशन. ओके. लेट्स गो फर्दर. ओके, चला तर पाहूयात प्रॉब्लेम्स काय त्याचे, म्हणजे थर्मल पॉवर स्टेशन हे कोणते प्रॉब्लेम्स कॉज करतात. ठीक आहे ना. कारण ऑब्विसली इन्व्हायरमेंटला सुद्धा कशा प्रकारे ते युजफुल आहे ते किंवा कशा प्रकारे हार्मफुल आहे ते चेक केले पाहिजे. सो थर्मल पॉवर स्टेशनचा सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम हा आहे की इट कॉजेस एअर पोल्युशन. इट कॉजेस एअर पोल्युशन. बघा लक्षात घ्या, इथे आपण फ्युएल कोणतं वापरले मला सांगा, कोल. आणि कोल एकदा बर्न झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस प्रोड्यूस होतात, लाईक कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड एटसेट्रा. ओके. सो बर्निंग ऑफ कोल, burning of coal produces gases like CO2, carbon monoxide, SO2, etc., which pollutes air. जे काय करतात सांगा, एअरला पोल्यूट करतात. सो अतिशय महत्वाचा रिझन, अतिशय महत्वाचा प्रॉब्लेम जो आहे तो काय सांगा मला, की वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस प्रोड्यूस होतात आणि जे आपल्या एअरला काय करण्याचं काम करतात सांगा, चला पटकन पोल्यूट करण्याचं काम करतात. ओके. सो पहा चला पटकन. सेकंड वन, दुसरा हेल्थ प्रॉब्लेम्स. बर्निंग ऑफ कोल म्हणजे कोळसा जाळला, also produces soot particles, म्हणजे छोटे छोटे पार्टिकल्स ना, धुलीकण म्हणतो आपण, ते प्रोड्यूस होतात. सूट पार्टिकल्स which causes many health problems, to our respiratory system. Okay.
burning of a coal produces soot particles which causes many health problems to our respiratory system. म्हणजे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमला अनेक हेल्थ प्रॉब्लेम्स ते क्रिएट करतात. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे, तिसरं जे याचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे काय, स्टॉक्स ऑफ कोल आर लिमिटेड. अतिशय महत्त्वाचं म्हणजे कोळशाचे साठे, कारण हा काय सांगा फॉसिल फ्युएल, जीवाश्म इंधन आहे की नाही. म्हणजे ऑब्विसली आपल्याला काय पाहायला मिळतं की याचे जे साठे आहेत आहे की नाही ते काय सांगा मर्यादित आहे, लिमिटेड आहे. सो आपण जास्त यूज करू शकत नाही. जास्त यूज केल्यानंतर ते संपण्याची शक्यता आहे, मग फ्युचर जनरेशन्सला यूज करायला राहणार नाही. सो दॅट इज वाय वी हॅव टू यूज इट केअरफुली. सो आपण हे केअरफुली वापरावं लागेल आणि म्हणून आपल्याला थर्मल पॉवर स्टेशनवरती पण लिमिटेशन्स आहेत. सो हे 3 प्रॉब्लेम्स आहेत विच आर कॉज बाय द थर्मल पॉवर स्टेशन. म्हणजे जे थर्मल पॉवर स्टेशन असतं त्या थर्मल पॉवर स्टेशनमध्ये मेजरली आपल्याला 3 प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात. जे कोणते होते, एक पाहायला मिळाला तुम्हाला एअर पोल्युशनचा, बरोबर. दुसरा पाहायला मिळाला हेल्थ प्रॉब्लेम्स, वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम सुद्धा क्रिएट होतात. तिसरा पाहायला मिळाला स्टॉक्स ऑफ द कोल्स आर लिमिटेड. नाव आपल्या देशामध्ये काही मेजर थर्मल पॉवर प्लांट पाचला. Some major thermal power plants in India and their capacity is given to you in your books. आपल्या बुक्स मध्ये इंडियामध्ये काय असणारे मेजर थर्मल पॉवर प्लांट्स आहेत आणि त्यांची कॅपॅसिटी आपल्याला दिलेली आहे. बघा, पहिलं जे थर्मल पॉवर प्लांट आहे ज्याचं नाव आहे विंध्यानगर, म्हणजे ठिकाण म्हणजे विंध्यानगरला आहे इन द स्टेट मध्य प्रदेश. आणि कॅपॅसिटी त्याची मेगावॅटमध्ये किती आहे, 4760 मेगावॅट. बघा त्याची कॅपॅसिटी किती आहे, 4760 मेगावॅट. त्यानंतर दुसरं प्लेस आहे मुंद्रा, ठीक आहे, इन द स्टेट गुजरात राज्यामध्ये मुंद्रा या ठिकाणी 4620 मेगावॅट कॅपॅसिटी असणारं एक थर्मल पॉवर स्टेशन आहे. त्यानंतर मुंद्रामध्ये गुजरातलाच 4000 मेगावॅट कॅपॅसिटी असणारं अजून एक थर्मल पॉवर स्टेशन आहे. इथे लक्षात सर्वांच्या. त्यानंतर तमन्नाला म्हणजे छत्तीसगडमध्ये 3400 मेगावॅट कॅपॅसिटी असणारं एक थर्मल पॉवर स्टेशन आहे, प्लांट आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये आपल्या 3340 मेगावॅट कॅपॅसिटी असणारं एक थर्मल पॉवर प्लांट पाहायला मिळतं. इथे लक्षात सर्वांच्या. सो तुम्हाला हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट असतात. हे बघा, हा चार्ट इथे दिलेला आहे तुम्हाला, यू कॅन सी इन युअर बुक्स, ठीक आहे. सो इट इज व्हेरी युजफुल टू यू. बरं, मग आता in this way we have seen the first type of power station, that is thermal power station. आपण पहिला जो टाइप आहे पॉवर स्टेशनचा तो पाहिला होता थर्मल पॉवर स्टेशन. हिअर द इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड बाय युजिंग थर्मल एनर्जी ऑफ द कोल. इथे आपण इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतोय कशापासून, काय यूज करून, थर्मल एनर्जी वापरतोय कोलची. सो बेसिकली कोलकडे केमिकल एनर्जी असते, ती केमिकल एनर्जी कन्वर्ट होते थर्मल एनर्जीमध्ये. त्या थर्मल एनर्जीचं कन्वर्जन होतं कायनेटिक एनर्जीमध्ये. कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम, कायनेटिक एनर्जी ऑफ टर्बाइन, कायनेटिक एनर्जी ऑफ जनरेटर, अँड फायनली दॅट कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द इलेक्ट्रिकल एनर्जी. इथे लक्षात सर्वांच्या. बरं, त्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय की ह्याच्यामध्ये आपल्याला जे गॅसेस आहेत एमिट होणारे ते वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन्स क्रिएट करतात, वेगवेगळ्या प्रकारचे हेल्थ प्रॉब्लेम्स क्रिएट करतात. कारण तेही खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला फक्त आणि फक्त आपला बेनिफिट पाहून नाही चालणार आहे, आपल्याला इन्व्हायरमेंटलाही सुद्धा प्रोटेक्ट करायचं आहे. सो म्हणून तर आपण ग्रीन एनर्जी हा टॉपिक पाहतो. हे सगळे प्रोजेक्ट्स पाहिल्यानंतर, हे सगळे पॉवर प्लांट्स पाहिल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण जाणार आहोत की हे सगळे पॉवर प्लांट्स काही ना काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम्स क्रिएट करतात, काही ना काहीतरी पोल्युशन कॉज करतात. म्हणून आपल्याला दुसरा काहीतरी सोर्स शोधला पाहिजे जो पोल्युशन कॉज करणार नाही, जो आपल्याला ग्रीन एनर्जीकडे घेऊन जाईल. इथे लक्षात सर्वांच्या. कारण आपल्या टॉपिकचंच नाव आहे टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी. सो आपल्याला ग्रीन एनर्जी म्हणजे काय शिकायचं आणि कशा प्रकारे ग्रीन एनर्जी यूज करता येऊ शकते हे शिकायचं. ओके, आय होप तुम्हाला सर्वांना आजचं जे पॉवर स्टेशन होतं कोणतं, थर्मल पॉवर स्टेशन, ते समजलं असेल. ओके, सगळं करायचं. पहिल्यांदा फ्लो चार्ट सांगितला होता, फ्लो चार्ट करायचा, त्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी करायची, आणि सगळ्यात शेवटी कन्स्ट्रक्शन सांगितलं होतं, कशा प्रकारे त्याचं कन्स्ट्रक्शन असतं ते. आणि त्यानंतर सांगितलं ते प्रॉब्लेम्स, त्याचे प्रॉब्लेम्स कॉज बाय द थर्मल पॉवर स्टेशन. ओके, सो आज आपण इथे थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून एखादं पॉवर स्टेशन पाहूया. ओके, थँक्यू.